पहिला बॉल लॉफ केलाय, आपण पाहू शकाल मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश काळे आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल प्रथमेश ठाकरे, वारीद गावचा सितारा. याच मैदानावर नवी मुंबई प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं ज्याने गाजवले ते जय मल्हार फायटर्स अग्रोली टीम कडून खेळत असताना पहिला बॉल स्लॉक केलाय, फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन लगत जातोय, सीमारेषे पलीकडे प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. काही फलंदाजांसाठी सत्र कुठलंही असू द्या, त्यांच्यासाठी प्रत्येक सामना हा आक्रमकतेचाच असतो आणि तेच करत असताना प्रथमेशच्या वतीनं फुलटॉस बॉलवर आडव्या बॅटनं या बॉलला खेळलेला आहे स्क्वेअर लेगला आणि षटकाराची नोंद केलेली आहे. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर युवान वॉरियर्स बिनबाद 7. विवान वॉरियर्स टीम वर्सेस ग्लोरियस स्पोर्ट्स असा सामना पाहायला मिळते. यावेळी देखील त्याच पद्धतीने त्याच झटणीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलंय, धावचीची संधी आहे मात्र गमावली आहे. अक्षय काळे धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची संधी गमावली गेली आहे ग्लोरियस स्पोर्ट्स कडून. याच 2 फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये सळो की पळू कडून सोडलं होतं गोलंदाजांना, त्याचमुळे या दोघांपैकी एकाला बाद करण्याचा मौका मिळाला होता. धावचीची संधी होती पण त्या ठिकाणी मिसमॅच झाला, बॉल गॅदर झाला नाही गोलंदाजाकडून. आकाश काळे फ्रेम मध्येच नव्हता आणि धावचीचा मौका निसटलेला आहे गोलंदाजाच्या हातातून आणि संधी मिळते आकाश काळेला. सुदैव म्हणावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमर शेलारला पाहायला मिळतोय. द्रुतगती गोलंदाज आहेत अमर शेलार, पण या त्यांच्या तिसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी लाईन मिस होते. अखो टप्प्याचा बॉल अगदी आरामात चेंडू जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाज प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून येतोय दुसरा अफलातून क्रॅकिंग षटकार. पुल करून बॉलला गोल केलंय. ऑफस्टमच्या बाहेर सरकले. क्रीज बॉक्सचा वापर चांगला आहे आणि बॉलच्या पिचिंग झोनचा आढावा घेतला, बॉलच्या बाउन्सचा आढावा घेतला आणि त्यानंतर क्रॉस बॅटल स्ट्रोक खेळताना त्यांचा आवडता स्ट्रोक आहे खरं तर प्रथमेश. आता जबरदस्त खेळ देताना पाहायला मिळालेला आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांचं देखील एक चांगलं योगदान राहिलं. आकाश अर्धशतक हुकलेलं आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडूंना या खेळपट्टीचा आढावा आहे आणि म्हणूनच मागच्या 2 सामन्यांचा अनुभव घेत असताना आता या तिसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळ देण्याचा प्रयत्न सातत्याने दिसतो प्रथमेशचा. धावसंख्या बिनबाद 14. युवान वॉरियर्स 2 षटकार लगवलेत आतापर्यंत युवान वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. प्रथमेश ठाकरे या मॅचमध्ये अगदी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, भिवंडी परिसरात वारीद गावचा सितारा, नवी मुंबई प्रीमियर लीग ह्याच मैदानामध्ये गाजवली होती आणि सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम या खेळाडूने केला होता. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का, झेल घेण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये आणि इथे मात्र चेंडू जातोय अगदी डीप मध्ये. 2 धावा मिळतील. चेंडू खाली घिरट्या घालून चालत नाही, तुम्हाला जज करावं लागते. अंदाज बांधल्याशिवाय तुम्ही झेल कंप्लीट करू शकत नाही आणि त्याचमुळे तो अंदाज पूर्णतः क्षेत्ररक्षकाला चुकला होता. बघा, हाफ चान्सेसला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावंच लागेल. हे 2 फलंदाज एकदा का गोलंदाजाच्या मागे लागले मग ते गोलंदाजाची पाठ सोडत नाही आणि त्या संधी मिळाली होती पण मौका हातातून निसटला. धावसंख्या बिनबाद 16. 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रथमेश ठाकरेला बाद करण्याची संधी चालून आली होती, ती गमावली पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळी देखील आपण पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये अगदी ट्राय केला. कव्हर ड्राय पाहायला मिळते, सिंगल मिळते. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू असताना 5 बॉलचा केस, 1 षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 5 मिनिटाचा कालावधी आपण पहिल्या षटकासाठी घेतलेला आहात. लक्षात घ्या, पुढची 3 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये, म्हणजेच 4 षटकांचा कालावधी जो आहे तो 20 मिनिटांचा आहे. त्यामुळे 15 मिनिटात तुम्हाला पुढची 3 षटकं पूर्ण करावीच लागतील. चला, ओव्हर ब्रेकमध्ये एकत्र येऊ नका प्लीज. ओव्हर ब्रेकमध्ये एकत्र येऊ नका. फक्त कॅप्टनला लीड करू द्या. चित्रपटाला जर 10 दिग्दर्शक लावले तर मग चित्रपट फ्लॉप होतो, त्यामुळे फक्त कॅप्टनलाच निर्देश देऊ द्या. आणि प्रत्येक बॉल मागे जर तुम्ही टीम मीटिंग घ्याल तर वेळ वाया जाईल, त्यामुळेच वेळेचं बंधन असेल. 8-10 मॅच कव्हर करायचे, त्यामुळेच आयोजकांना देखील अगदी तारेवेची कसरत आहे. सगळ्यांनाच अगदी स्पीडअप करावा लागेल, त्यामुळे प्रत्येक टीमने सहकार्य करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा. आणि विघ्नेश सर, नवी मुंबईमध्ये 8-8:30 वाजता सूर्यास्त होतोय का? नाही, तो तितकाच वेळ आपल्याला मिळणार. 7 वाजेपर्यंत आपल्याला पूर्ण वेळापत्रक कंप्लीट करायचं आहे आणि म्हणूनच सातत्यानं आम्ही त्या सूचना देत राहतोय, कारण आयोजक जसे निर्देश आम्हाला देत आहेत तशा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या षटकाचा खेळ तर खऱ्या अर्थाने युवान वॉरियर्स या संघाच्या बाजूने झाला.
प्रथमेशच्या वतीने 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालं. आकाश काळेने पहिल्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय अमरच्या नंतर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. बॉलर नेम प्लीज. अराउंड विकेट. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक. गुडगा वाकवला आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा दिशेनं. वन बॉल घेऊन बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार. मिळतील 4 चौकार. हुडरलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जातोय सीमारेषेकडे पलीकडे. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. फलंदाज आपण पाहू शकाल प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून चौफेर फटकेबाजी केली जाते. प्रत्येक गोलंदाजावर अटॅक केला जातोय, आक्रमण केलं जात आहे. अंकुश बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. सुरुवात चौकाराने होते या षटकाची. यावेळेस ऑन द राईज. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राची निवड केली आणि ती निवड योग्य होती आणि फलंदाजाला आता माहिती आहे कुठल्या क्षेत्रात कुठला चेंडू गेला पाहिजे. या अगोदर बॉल पाठवला लॉंग लेगला आणि त्यानंतर बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला. मिळतील या धावा. एकंदरीत 4 लगातार दुसरा चौकार. कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आपण पाहू शकाल प्रथमेश ठाकरे आज जर पाहिलं तर वारेद गावाकडून हा खेळाडू बिलॉंग करतोय, पण बघता बघता आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडत असताना या महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग मध्ये अगदी तुटून पडलाय गोलंदाजावर. उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. यावेळेस गती कमी होती पण हा नो बॉल आहे. फायदाच होतो युवान वॉरियर्सचा. यावेळेस गोलंदाजाने डॉट बॉल हाताळण्यासाठी पूर्ण संकल्प घेतला होता पण ओव्हरस्टेप झाले. नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने. धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे, ती म्हणजे 26. नो बॉलचा इशारा. संधी असेल फ्रीडच्या बॉलवर आणि फ्रीडच्या बॉलचा समाचार घेण्यासाठी प्रथमेश ठाकरे आता काय करेल त्याकडे लक्ष असेल. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. 26 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे युवान वॉरियर्स टीमची. प्रथम बॅटिंग करत असताना फ्री हिट. अंकुश थोडेसे महागडे ठरतायत. स्ट्रायकर एंडला प्रथमेश. फुल टॉस बॉल आणि यावेळेस फ्री हिट व फ्री झालेच होते. बॉल एलिव्हेशन घेताना पाहायला मिळालं पण अंतर काय गाठलं नाहीये. बॉल पोहोचेल लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दरम्यान पूर्ण केल्या जातात या 2 धावा आणि बॅटर्स रिव्ह्यू आलेला आहे. इम्पॅक्ट चेक केलं जाईल. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. बॅटर्स रेफरल फॉर नो बॉल. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि थर्ड अंपायरकडे हा डिसिजन आता पेंडिंग आहे की वेस्टच्या वर हा बॉल पिचिंग झालाय की नाही ते पाहिलं जाईल. आपण पाहू शकाल डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर नो बॉलचा इशारा. कल्याणी सरांचा इशारा येतोय नो बॉल आणि आणखीन एक फ्री हिटचा बॉल. खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना टीम ग्लोरियस स्पोर्ट्सच्या गोलंदाजाच्या माध्यमातून सुधारणा खूप आवश्यक आहे. बघा नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही एकदा जर हरलात तुम्हाला स्पर्धा सोडावी लागते. पण तुम्हाला जेव्हा एका स्पर्धेत 4 मौके मिळत आहेत तुम्हाला प्रत्येक सामन्यानंतर तुमच्यामध्ये सुधारणा करावीच लागेल आणि ती सुधारणा सध्या तरी ग्लोरियस स्पोर्ट्सच्या वतीने दिसत नाही. अंकुश चांगले धडाडीचे गोलंदाज आहेत पण या सामन्यात महत्त्वाच्या सत्रात नेमकं झालंय काय कुणास ठाऊक. खराब गोलंदाजी. फ्री हिटचा बॉल. आणखीन एक संधी आहे आणि त्या संधीचा फायदा उचलला. पिकअप स्ट्रोक. बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पार की आर. एक टप्पा घेऊन जाते सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार. प्रथमेश ठाकरे आता सेट झालाय आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आग उघडणारी फलंदाजी करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आणि गोलंदाजाच्या माध्यमातून जर पाहिले तर प्रत्येक बॉलवर येथे प्रहार केला जातोय. फलंदाज प्रथमेश ठाकरे. वारीद गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये अगदी वादळ आणतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. वादळ. धावांचं वादळ आलेलं आहे प्रथमेश ठाकरेच्या स्वरूपात. सिली पॉइंट. यावेळेस वेग वाढवला होता अंकुशने गोलंदाजी करताना. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवला होता. उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशचा होता. आकाश काळे एन्जॉय करतोय प्रथमेशची बॅटिंग. नॉन स्ट्रायकर एंडला. धावसंख्या थांबले 33 वर. वेगवान चेंडू. अगदी बॅट्समनला फॉलो केलं गोलंदाजाने आणि खूप चांगला चेंडू. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक दुसरं मार्गात असताना टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. दमदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना युवान वॉरियर्स टीम कडून. फुल टॉस बॉल फोर्स केलंय. लॉंग ऑफ नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर नाहीये. त्या संधीचा उचलला फायदा आणि बॉलला पाठवलंय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. फलंदाजाने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळलाय प्रथमेश ठाकरेने. लय भारी सिक्सर. लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळते. प्रथमेश ठाकरे अगदी फुलर लेनचा चेंडूला पाठवलाय सीमारेषी पलीकडे. आग उघडणारी फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला प्रथमेश ठाकरे. अगदी या मॅच मध्ये डोक्यावर अगदी कफन बांधून फलंदाजी करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या
दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 39 बिनगडी बाद. काय सुरुवात झाली, सुपर सुरुवात. सकाळपासून आपण पाहतोय की पहिल्या डावामध्ये फलंदाज मजा लुटतायत आणि आता तेच चित्र पाहायला मिळालेलं आहे. प्रथमेश 35 वर पोहोचले बघता बघता 12 चेंडूमध्ये 35 धावा आणि एक आपण वादळाचा उल्लेख केला होता, ते वादळ काय थांबण्याचं नावच घेत नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकाला. बॉलिंग ट्रॅकवर अंकुश अराउंड द विकेट न राईट बॅटर प्रथमेशसाठी. उलटा खेळलाय, फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ आमचा मॅजिकचा. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. सुपर बॅटिंग प्रथमेश ठाकरे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 आकड्यावर. पहिले आपण जर पाहिले तर 4 सामने 5 सामने आपण पाहिले तर 5ही सामन्यामध्ये बॅटिंग फर्स्ट टीम जिंकली, कारण की कुठल्याही टीमला धावा चेस होताना दिसल्या नाही. या मॅचमध्ये टॉस जिंकला होता ग्लोरियस स्पोर्ट्स टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुठेतरी अगदी अंगाशी येईल असं वाटतंय, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा दाखल करावं लागलेत. चला ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको प्लीज. ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको. आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आज संपूर्ण आमचा मित्रपरिवार मैत्री ग्रुप जावलीचे आमचे कविराज परामने. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक पदावरती तब्बल 2 वेळा निवड झालेले आमचे सन्माननीय आदरणीय प्रतापदादा शेलार. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मनोजी जवळ यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. शंकरदादा जुंधरे त्याचबरोबर अनिलदादा जुनघरे यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आलेल्या सगळ्या मित्रपरिवारांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. कराड तालुका टेनिस क्रिकेटचेही बरेचसे खेळाडू इथे आलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. पाटणचे काही खेळाडू आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वाई टेनिस क्रिकेटचे खेळाडू आलेले आहेत त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्व पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील असोसिएशनमधील जे सर्व खेळाडू जे संपूर्ण मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही निहाल ग्रुपच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण एक उल्लेख केला होता की टॉस बघा 80% कॅप्टन्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडतात, पण हे महत्त्वाचं आहे की सकाळपासून दुपारपर्यंत नेमकं मैदानात झालंय काय आणि त्यावर लक्ष केंद्रित करत असताना तुम्हाला तुमचा निर्णय निवडायचा असतो. हा निर्णय आतापर्यंत तरी चुकलेला आहे, पण आता बघूया यानंतर नेमकं काय. तर सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं मग वादळ उठवायचं. आता वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये. आकाश काळे नावाचं. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. खरबुजा के थे की खरबुजा रंग बदलताय असं म्हटलं जातं आणि यावेळेस आपण पाहिजे प्रथमेश ठाकरेची बॅटिंग बघून अक्षय काळेने देखील आपले रंग बदलायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका केला जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. धावसंख्या अगदी वेगाने वाढते. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते युवान वॉरियर्स टीम कडून. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करावा लागेल. इथे धावांचा वेग वाढलाय आणि ही फार चिंतेची बाब असेल ग्लोरियस स्पोर्ट्स टीमसाठी, कारण की धावा जर झाल्या तर त्या सेकंड इनिंगमध्ये कराव्या लागतील. आणि मागच्या 4-5 मॅचचा जर आपण इतिहास पाहिला तर त्या 4ही-5ही मॅचमध्ये धावा चेस झाल्या नाही, त्यामुळेच कमी धावावर रोखावं लागेल. आणि त्याच दरम्यान ते करायचं असताना मात्र अक्षय काळेच्या विकेटचं पतन सफलता मिळते नितेश पाटीलला, जो ऑल इंडिया आयकॉन आहे. आणि प्रथमेश ठाकरेच्या विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला लागतोय. इनफॉर्म बॅट्समन प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. अर्धशतक होईल का ही चर्चा चालू होती प्रेक्षकांदरम्यान आणि आपल्या आवडीच्या खेळाडूला आता बाद होऊन परतावं लागते आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा खिन्न झालेले आहेत. पण गोलंदाजाचं कौतुक मी करेन नितेश पाटीलचं. आयकॉन आहे आणि सकाळपासून या मैदानात त्यांनी जवळून पाहिलंय आणि म्हणूनच डोंबिवलीतलं क्रिकेट किती प्रगत आहे विकसित आहे त्याचं प्रमाण त्यांनी नेहमीच दिलंय. आणि आताच्या घडीला जेव्हा खऱ्या अर्थाने गोलंदाज या नात्याने विकेटचा शोध घ्यायचा होता तो विकेटचा शोध घेतला आणि इन फॉर्म बॅटर 39 धावा प्रथमेश ठाकरेने बनवल्या आहेत आणि प्रथमेशला त्रिफळाचीच्या सुरुवात बाद केली आहे. नितेश पाटीलने 48 धावा 1 गडी बाद. युवान वॉरियर्स. येस, जी पार्टनरशिप होती होती ती पार्टनरशिपला थांबवण्याचं काम केलंय. एक ऑल इंडिया आयकॉनने एक ऑल इंडिया आयकॉनला बाद केले. प्रथमेश ठाकरेला बाद केले नितेश पाटीलने, जो निळजे गावाकडून बिलॉंग करतोय. या मॅचमध्ये मागच्या 2 मॅचमध्ये हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही नितेश पाटीलचा, पण या मॅचमध्ये वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. इथे कमबॅक करत असताना दिसतोय. 48 वर 1 गडी बाद. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. या धावांवर इथे ब्रेक लावण्याचं काम केलं जातंय नितेश पाटीलच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना विशाल आपण पाहायला मिळतोय. 48 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 30.
महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025 हा घमासान मैदानामध्ये रंगत असताना अगदी अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं जातं. इथं फटका दमदार आहे. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल स्क्वेअर लेग रीजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकच धाव मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि या ओव्हरमध्ये कमबॅक वापसी करत असताना आवश्यकता होती या षटकाची. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आलेला आहे, पण त्यानंतर काय भन्नाट मोमेंटम नितेश पाटील यांचा या षटकावर पाहायला मिळाले. त्याचमुळे आता फलंदाजाला रोखण्याचं तंत्र त्यांनी जोपासलेलं आहे. 49 एक गडी बाद 4 चेंडूचा खेळ संपलाय तिसऱ्या षटकातला. इथे देखील वेगवान चेंडू हात ताळला गेलाय. अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. या षटकामध्ये इम्प्रेस केलाय, कमबॅक केलाय नितेश पाटीलने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. बघा आतापर्यंत 17 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. बॉलिंग करणारी टीम ग्लोरियस स्पोर्ट्स 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 एक गडी बाद. शेवटचा बॉल बाकी. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. इथे आखो टप्प्याचा बॉल आहे. फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाईल. आपण पाहू शकाल फाईन लेग रीजन मध्ये क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. शेवटच्या बॉलवर येतो चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 53 या आकड्यावर. 53 धावा 3 षटकाचा खेळ संपलाय. दमदार अशी सुरुवात म्हणावं लागेल युवान वॉरियर्स टीम कडून. प्रथम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 53 धावा. यानंतर टॉस साठी पाटील ब्रदर्स आणि परी 11 यानंतरचा टॉस असेल. पाटील ब्रदर्स आणि परी 11 इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. लक्षात घ्या आता यानंतर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 7 चालू होईल. तदनंतर मॅच क्रमांक 8 केली जाईल. आज शेवटच्या ज्या 2 मॅच आहेत त्याच्या कदाचित ओव्हर या कमी केल्या जातील. त्यासाठी मी विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण घ्यावा, कारण की 9वी आणि 10वी मॅच आज 4च्या ओव्हरची खेळावी लागेल आणि तेव्हा जाऊन आजचा संपूर्ण लॉट कव्हर होईल. यासाठी विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण घ्यावा. ही संपूर्ण टीमला विनंती. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण कॅप्टन या. थँक्यू. आवाज ऐकला आपण किरण मस्कर सरांचा. खरं तर नवी मुंबईमध्ये देखील आयोजकांची पसंती आणि आयोजकांना सहकार्य देण्याचं काम किरण मस्कर सरांनी केलेलं आहे. आपण जयेश भोसले सरांना ऐकतोय सातत्याने गेल्या कित्येक वर्षांपासून. म्हणजे त्यांची ती तपश्चर्या आहे आणि म्हणूनच विविध स्पर्धांमध्ये ते पोहोचतायत. त्यांचं दमदार समालोचन आपण सातत्याने ऐकतो. यावर्षी सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा आपण त्यांना ऐकलं आणि 3 दिवसांचं ते जबरदस्त सत्र इंटरचं, 5 दिवसांचं ते सत्र होतं ओपन कॅटेगरीतलं आणि त्यातल्या त्यात पूर्ण मुंबईतल्या प्रेक्षकांची संख्या आपण पाहिली. आपण जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो तेव्हा सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. आपण या भूमिपुत्र क्रीडांगणावर जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहतो मला असं वाटतं उद्याच्या दिवशी प्रेक्षकांची संख्या वाढेल, कारण जितके चांगलं क्रिकेट खेळलं जातं हा समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन 22 यार्ड्स टेस्ट क्रिकेट लाईव्हवर. तर ज्या ज्या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळलं जातं त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी होते आणि मला असं वाटतं की आज संध्याकाळी आणि उद्या प्रेक्षकांची गर्दी या भूमिपुत्र मैदानावर 100% पाहायला मिळेल. डेफिनेटली गर्दी होईल, कारण की या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये केली जाते. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025चा पर्व क्रमांक 2 रंगतदार स्पर्धा आणि मॅच जर पाहिले तर युवान वॉरियर्स वर्सेस ग्लोरियस स्पोर्ट्स असा सामना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा केस संपला. युवान वॉरियर्स टीमने बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये 53 धावा उभारल्यात. आपण पाहू शकाल प्रथमेश ठाकरे ज्याच्या बॅटमधून 39 धावा आल्या. खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. आता चला बॅटिंगसाठी विशाल आणि आकाश काळे अशी जोडी पाहायला मिळते. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि तोच वेग कायम ठेवावा लागेल. ऑन स्ट्राईक विशाल शफल झाले आणि क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअरला पोहोचले डीपमध्ये. बॉल कलेक्ट केला, थोडासा वेळ त्यांनी घेतला होता पण एक धाव नोंदवली जाते. मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर देखील तितकीच चांगली कामगिरी करतायत. शशी साटम सर आणि धनंजय कोळी सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कल्याणी गोरपडे सर तसेच सूर्यकांत आढाव सर हे देखील आपण सातत्यानं या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अगोदरच मन बनवलं होतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि अखो टप्प्याच्या बॉल अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. धावांचा वेग वाढवावा लागेल बॅटिंग करत असताना युवान वॉरियर्स टीमसाठी आणि या धागावानं लगाम लावावं लागेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मंगेश आला. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल येत असताना एक डॉट बॉल फार महत्त्वाची असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. मी सकाळी देखील तोच उल्लेख केला होता की एकट्याने खेळून चालत नाही. 39 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रथमेश ठाकरेच्या वतीनं मिळालं आहे, पण त्यानंतर काय आकाश काळे 9 वर आहेत, विशाल 2 वर आहेत. त्याचमुळे स्ट्राईक रेट तर वाढवणं गरजेचं होऊन बसलंय. ऑन साईडला पिकअप स्ट्रोक स्वतः फिरले आणि चेंडूला फिरवला थेट फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आपलं मार्केट आपणच तयार करायचंय. आकाश काळे खेचो षटकार.
लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय आणि बॉल लागल्यानंतर त्याच्यावर मोहर अगदी उमटली होती की हा चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक, सुपर टायमिंग, खूप चांगला स्ट्रोक. अक्षय काळेच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.3. धीम्या गतीचा बॉल टॅप केलाय क्षेत्ररक्षक कव्हरच्या सर्कलच्या आतमध्ये. बघा बॉल गॅदर करताना चुकले. एका धावेला 2 धावात बदलायचा आहे का, हा कॉल तर दिला गेला होता पण त्यांनी सेफ राहणं स्वीकारलं. एक सिंगल कंप्लीट होते, धावसंख्या पोहोचते 61. 61 लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात चमदार झाली आहे पण आता शेवट चांगला करावा लागेल. 80 धावापर्यंत मजल मारावा लागेल. जर 80 धावा झाल्या तर नक्कीच या मॅचमध्ये मजा येईल. त्यासाठी प्रयत्न फलंदाज करतायत, नो डाऊट. विशाल सुद्धा आता आकाशाच स्ट्रॅटेजीवर काम करण्यासाठी सरसावलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन बॉडीला रोल करून खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला डॉट बॉल येतोय. मंगेश देखील पुनरागमन करतो या डॉट बॉलने. येस, डॉट बॉलची पर्सेंटेज वाढवावं लागतील या मॅचमध्ये. मंगेश चांगली गोलंदाजी करतोय. चला सामना स्पीडअप करा प्लीज, सगळ्या टीमला विनंती असेल. फुल लेन बॉल फॉलो केलं होतं पिचिंगला. बॉल तर डायव्हर्ट झालाय मागे. क्षेत्ररक्षक होता तैनात विकेट किपरच्या अगदी मागे. दरम्यान एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 62. झाला आता एकत्र येऊ नका. बॉलरने फक्त पुढे यायचं. शेवटचा एका षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकाचा खेळ संपला. युवान वॉरियर्स 62 धावा, एक गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या आकड्यावर. शेवटची ओव्हर आता प्रगतीपत्र असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. निखिल गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये निखिलने खूप चांगली गोलंदाजी केली होती. आपण पाहू शकाल पहिलाच बॉल इथे डेड बॉलचा इशारा केला जातो. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील ग्लोरियस स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आणि धावांचा वेग वाढवावा लागेल युवान वॉरियर्स टीमकडून. फुलण्याचा चेंडू आहे, खराब चेंडू. ज्युसी फुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा आणखीन एक धमाका येतोय. अक्षय काळेच्या बॅटमधून येतोय. अफलातून स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार षटकार.
पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप खूप चांगले खेळतात आकाश. त्यासाठी ते सराईत असे फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि यावेळेस तसाच फटका त्यांनी सजवला. खूप चांगला बॉडी बॅलन्स होता, त्यातल्या त्यात हँड आय कॉर्डिनेशन जुळलं या स्ट्रोकमध्ये. त्याचमुळे बॉल लॉंग लेग क्लिअर करताना पाहायला मिळाला. धावसंख्या 74, 1 गडी बाद. 74 धावा, 1 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे षटक आहे. इथे देखील हुक केला आहे, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. यावेळेस अंपायरचा इशारा काय येईल? पुन्हा एकदा चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषे पलीकडे. आकाश काळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. बघा, तुम्ही जर त्यांच्या आवडीच्या झोनमध्ये बॉल द्याल तर मग आकाश काळे सातत्यानं स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग लेग, फाईन लेग अशा झोनमध्ये खेळण्यासाठी ओळखले जातात आणि त्याचमुळे त्यांची शफलिंग पॉवर खूप चांगली आहे. त्याचमुळे ते वेगानं शफल होतात, चपळता त्यांच्याकडे आहे. या 4 धावा नोंदवल्या जातात. धावसंख्या 78. लाईन अँड लेंथ वर काम करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येताना दिसतात, त्यामुळेच चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. टीमची धावसंख्या 78 या आकड्यावर 78 ऑन स्कोरबोर्ड. +1 79 झालेले आहेत. 79 धावा, 1 गडी बाद. युवान वॉरियर्स आणि आता शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या डावाला स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विशाल, ज्यांनी आतापर्यंत 10 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलंय. निखिल शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. लेन बॉल होता, मिड ऑफ. अगदी बॉलर एंडच्या मागे तैनात केला होता. जास्त हालचाल करण्याची गरजच नव्हती आणि क्षेत्ररक्षण चुकलं आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फलंदाज फायदा उचलतायत. 1च्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते बाद. धावसंख्या पोहोचते आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर युवान वॉरियरची 81 धावा, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी ग्लोरियस स्पोर्ट्सला पूर्ण करावे लागतील 82 धावा. 30 चेंडूंमध्ये 30 चेंडू आणि 82 धावांची गरज. जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसच्या दिशेनं आणि टॉसची प्रक्रिया सांभाळतील किरण मस्कर सर. कॅप्टन्स पाटील ब्रदर्स कॅप्टन या व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर परी11 कॅप्टन. आपण दोन्ही कॅप्टन व्यासपीठावरती या टॉस केला जाईल. बोथ दी कॅप्टन्स हा कॉल तुम्हाला आहे. सध्या आपण पाहिलं तर अगदी स्क्रीनवरती दाखवले जात आहेत अगदी आमचे सचिन दादा, सचिन शिंदे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रकाश दादा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आकाश. हे तिघे आपण पाहिलं तर सध्या पॉपिंग क्रीज मैदानामध्ये आखून घेत. मित्रांनो, यासाठी स्क्रीनमध्ये दाखवलं जात आहे, काम कोणतंही असू देत, क्रिकेट आहे, खेळपट्टी. या खेळपट्टीने आपल्याला आयुष्याच्या पटलावरती कसं जगावं हे शिकवलं. आणि जेव्हा आपण पाहिलं तर एखादं काम करत असताना आपली स्पर्धा आणि या स्पर्धेला अशोक दादांची स्पर्धा, आपल्या दादाची स्पर्धा, KSKची स्पर्धा, निहाल ग्रुपची स्पर्धा. आणि यासाठी प्रत्येक काम आपण पाहिलं तर हाती आलेलं करणारे हे आमचे प्रत्येक जण, ज्यामध्ये आपण पाहिलं तर खास करून मी उल्लेख करेल. आपण पाहिलं तर अगदी आमचे मंगेशजी मालुसरे साहेब असतील, आमचे देवळीचे नितीनदादा जाधव साहेब असतील, आमचे हरचंदीचे आमचे संतोषदादा मोरे साहेब असतील, आमचे हरचंदीचे योगेशदादा मोरे साहेब असतील, वाळण्याचे तेजसदादा भोसले साहेब असतील, आमचे आपण पाहिलं तर वारसुरीचे क्षितिज मोरे असतील, त्याचबरोबर मांगरचे किशोरदादा जाधव साहेब असतील. हे सगळे आपण पाहिलं तर त्याचबरोबर आपण पाहिलं आमचा अरुणदादा कदम असेल, खांबील गावचा. या सगळ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिले. यासाठी हे संपूर्ण आपण पाहिले तर स्पर्धेसाठी मेहनत करणारे आमचे पडद्यामागचे हिरोज सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात. खूप छान अभिमान वाटतो तुमचा आणि तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं स्पर्धा करण्यासाठी आपण पाहिलं तर आम्हाला जिद्द येते, ताकद येते. टॉस आपण अतिथी कक्षामध्ये लगेच करणार आहोत. बॉबी दादा, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस करतोय, प्लीज. तो देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी 3 दिवस झालं दादांसोबत सातत्याने सावली प्रमाणे असलेला टॉस केला जाईल. परी11 आणि पाटील ब्रदर्स टॉस तुम्हाला मागायचा आहे. निहाल रिसॉल्ट आणि महाराष्ट्र चॅम्पियन लीग. येस, कोण मागणार आहे टॉस? पाटील ब्रदर्स, बॉबी दादा स्पिन दी कॉइन. निहाल रिसॉल्ट आणि महाराष्ट्र चॅम्पियन लीग हा टॉस आला. महत्वाचा कॉल, टॉस जिंकलाय तुम्ही. फिल्डिंग करो. कसं राहिलं परी11ची मागील मॅचबद्दल काय बोलशील? मॅच थोडीशी आपण पाहिली तर हाय व्होल्टेज झाली होती, त्या मॅचबद्दल काय बोलशील? नक्कीच फिल्डिंगच्या काही चुका झाल्या त्यामुळे मॅच वाढली, नाहीतर आता कॉम्बिनेशन चांगलं बसलं आमचं. फिल्डिंग घेत आहे टॉस जिंकल्यानंतर. पाटील ब्रदर्स, कसा प्रमाणे चाललाय तुमचा खेळ? या मॅचला आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण की 2 मॅच आम्ही फिल्डिंगवर हारलो होतो, तर बॅटिंग भेटली आणि आता कमीत कमी ही मॅच डू ऑर डायची मॅच आहे, तर आम्हाला कंपल्सरी जिंकणंच आहे मॅच. डू ऑर डायची मॅच अर्थातच पाटील ब्रदर्स या टीमसाठी.
खेळावं लागेल. जीतना पडेगा इस मॅच में. नाही जिंकला तर प्रवास थोडासा अडचणीमध्ये राहील. प्रत्येकाला प्रवास करायचा. रेड कार्पेटवरून कोण चालत मैदानामध्ये जाईल फायनल दिवसामध्ये हे बघायचं आहे. काटेरी प्रवास कोणाचा राहील. टॉस जिंकला पर 11 टीमनं. दे वन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थोडासा स्पीडअप केला जाईल. यानंतर आपण पाहिलं तर परी 11 आणि पाटील ब्रदर्स ही मॅच झाल्यानंतर आपण पाहिलं तर ज्या मॅचेस आहेत त्या 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील. आजचा लॉट कंप्लीट करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या संपूर्ण आज मित्रपरिवार उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. संपूर्ण टीम जी आपण पाहिलं तर सध्या मैदानामध्ये मेहनत करते त्या टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अशोकदादांसोबत सातत्याने या स्पर्धेला गेले कित्येक महिने आपण पाहिलं. अरुणदादाने संपूर्ण आमची टीम आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की खूप मेहनत तुमच्या सगळ्यांची राहिली. ग्राउंडचं आपण पाहिलं तर परमिशन, पोलीस परमिशन या सगळ्या गोष्टी गेले. 4 दिवस मेहनत प्रत्येकाची राहिले. रात्रीचा दिवस इथेच थांबतात. तदनंतर आपण पाहिलं तर घरी सकाळी जाऊन पुन्हा येतात सकाळच्या मॅचसाठी. आमचे अंपायर्स डे नाईट मॅच तुम्हाला आहेत तरीही तुम्ही सकाळी लवकर इथे येता. दिवसभर उन्हामध्ये उभं राहावं लागतं. रात्रीच्या मॅचेससाठी तुम्ही जाता आणि तुमचा त्रास आम्हाला ह्या गोष्टी समजताय. मात्र हॅट्स ऑफ तुमच्या मेहनतीसाठी. हॅट्स ऑफ तुम्ही या स्पर्धेला संपूर्ण वेळ देताय आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीसाठी आम्ही निहाल ग्रुपच्या वतीनं अशोकदादांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुमची साथ आम्हाला फक्त या वर्षी नको आहे. इथून पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला हवं आहे. आय प्रॉमिस यू ही स्पर्धा आपण पाहिली तर हे फक्त नाव नाही तर महाराष्ट्रामध्ये या नावाचा ब्रँड नक्की आम्ही तयार करणार. ही फक्त सुरुवात आहे. हे झाकी आहे. पिक्चर बहुत बाकी आहे कारण की ग्रामीण स्पर्धा, ग्रामीण खेळाडू या स्पर्धेमध्ये कसे येणार, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये कसे येणार, पश्चिम महाराष्ट्र आणि भारतातले सर्वात चांगले समालोचक या स्पर्धेसाठी कसे येणार आणि या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये चांगले अंपायर, चांगले यूट्यूब या स्पर्धेसाठी कसे येणार, या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये नक्की घेणार आहोत. आणि इथे सध्या आपण पाहिलं तर जाऊया इनिंग क्रमांक सेकंडकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आमचा हक्काचा आवाज ज्यांच्याकडे पाहून बरेचसे समालोचक घडले गेले अर्थातच स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट विघ्नेश मडवी सर. आणि जाऊया दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज मनीष पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. स्वीट व्हॉइस आणि स्वीट फेस विघ्नेश मडवी सर आणि किरण मस्कर सर. काय जबरदस्त धुरा आपण या स्पर्धेत सांभाळलेली आहे आणि खरंच तुमच्या देखील कर्तृत्वाला सलाम असायला हवा. कारण आयोजकांचं अर्ध काम सोपं होतं जेव्हा समालोचक जबाबदारी स्वीकारतो प्रत्येकाची, अंपायरची, यूट्यूब टेलिकास्टिंगची, कॉमेंटेटरची आणि सर्व संघांची. त्याचमुळे किरण मस्कर यांच्याकडे तो अभ्यास आहे आणि तो अभ्यासाचा वापर खूप चांगला केला जातोय. डेफिनेटली पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये अगदी किरण मस्कर यांची वर्णी लागते आणि अगदी हक्काचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण मॅनेजमेंट, संपूर्ण इव्हेंट सांभाळण्याची क्षमता या समालोचकाकडे आहे आणि अँकर विथ समालोचक आणि या सगळ्याच गोष्टींची पाहणी करत असताना कुठलाही इव्हेंटला सक्सेस करण्यासाठी अशा व्यक्तींची खऱ्या अर्थानं गरज असते आणि किरण मस्कर यांच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य केलं जात आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि धावा जर पाहिले तर 82 धावांचं टार्गेट आहे. आजच्या दिवसातला उच्चांक गाठला गेला 82 धावा. तर या धावांचा पाठलाग केला जाईल का? आणि पूर्वीच्या आता जर पाहिलं तर 5 मॅच संपल्या, त्या 5ही मॅचमध्ये कुठल्याही धावांचा पाठलाग झाला नाही. विघ्नेश सर, चर्चा त्याची होते जो इतरांपेक्षा वेगळा देतो. आतापर्यंत एकही सामना चेस झाला नाहीये आणि हा जर चेस कंप्लीट केला तर चर्चा होईल फलंदाजी करणाऱ्या संघाची, म्हणजेच ग्लोरियस स्पोर्ट्सची. आणि पाहूया त्या चर्चेसाठी कारणीभूत ठरणारा खेळ खेळला जातोय का. स्ट्रायक करायला गणेश तयार. अनइव्हन बाउन्स विकेटवर पाहायला मिळाला. अपील थोडी होती, लाऊड नव्हती, फक्त कॅज्युअल अपील पाहायला मिळाली. पहिला बॉल येतो डॉट प्रथमेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल सरप्राईज देऊन गेला. बॅटिंग करत असताना गणेशला अगदी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. अगदी अपेक्षा केली नव्हती की इतका बॉल आतमध्ये येईल आणि पहिला बॉल डॉट येतोय. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. डीप होणारा फुल टॉस आणि पिचिंग पर्यंत पोहोचलेच नाही. ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी फक्त बॅट्सविंग पाहायला मिळेल. म्हणूनच ओमी आता पुढे सरसावलेले आहेत कारण एक डॉट बॉल दडपण टाकणार आहे आणि त्याचमुळे त्या डॉट बॉलची किंमत ठाऊक आहे ओमी केणीला. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. पण प्रथमेश ठाकरे बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये देखील आपली धार दाखवतोय या मॅचमध्ये. मी आयकॉन का आहे त्याचं प्रमाण ते देत आहेत. मिड ऑनला झेल देऊन फलंदाज. गणेशचा खेळ संपला. ब्रॉन्झ डकवर धक्का पहिला. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स.
थँक्यू व्हेरी मच. तिन्ही बॉल जर पाहिले तर प्रथमेश ठाकरेचे अगदी तिन्ही वेगवेगळे बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, डॉट बॉल आला, त्यानंतर ऑफस्टंबर मारा वाईड यॉर्कर हाताळला गेला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अगदी बॅट आणि पॅडच्या मधोमध आपण बॉल पाहायला मिळाला आणि मिड ऑन रिझनमध्ये खूप चांगला झेल पकडला झाला. 3 बॉलचा केस संपलाय. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे ग्लोरियस स्पोर्ट्स टीमची 82 धावांचा पाठलाग करत असताना. अडचण आहे, पण त्या अडचणीचाच विचार केला तर मग मार्ग निघणार नाही. तुम्हाला मार्ग शोधण्यासाठी ती मेहनत घ्यावी लागेल. समोरचा गोलंदाज तर तुमचा विकेटचा शोध घेण्यासाठीच आलाय, पण मी सुद्धा गोलंदाजावर हावी पडू शकतो तसा खेळ देणं बंधनकारक होऊन बसलंय खरं तर ग्लोरियस स्पोर्ट्सच्या संघासाठी, कारण पाठलाग करायचा 82चा आणि अजूनही धावफलक विघ्नेश सर सुरू झाला नाहीये. येस, अडचणीचा विचार न करता आपण अडचणीवर मात कशी करू याचा विचार करावा लागेल या मॅचमध्ये. पण पहिल्या 3 बॉलमध्ये हावी ठरलाय प्रथमेश ठाकरे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या खेळाडूला मात्र या टीमसाठी निवडलं गेले. आणि का निवडलं गेलं नाही, कारण ह्या मैदानाचा त्याचा एक वेगळा रेकॉर्ड आहे आणि या मैदानावर नवी मुंबई प्रीमियर लीगचं सीझन्स गाजवलं होतं आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच खेळाडूने केला होता. आज मात्र महाबळेश्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून खेळत असताना आपल्या टीमसाठी युवान वॉरियर्स टीमसाठी हा कॉन्ट्रीब्युशन देतोय. 3 बॉलचा केस संपलाय. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे ग्लोरियस स्पोर्ट्स टीमची 82 धावांचा पाठलाग करत असताना. संदीप कदम नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. कॅज्युअल अटेम्प्ट होता, फक्त वेळ काढून घेणारा तो प्रयत्न फलंदाजाचा होता. स्ट्राईक रोटेट झाले आणि ओमिकीला स्ट्राईक मिळते. 4 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या 1 गडी बाद. विकेट पडल्यानंतर हे दडपणच आणि दडपण स्पष्ट दिसलंय आणि अगदी फुलर लेनचा चेंडूला ड्राईव्ह केला. सिंगल मिळते. 1 धावाने टीमचे धावसंख्येचा श्री गणेश होतोय 1 या आकड्यावर. 1 गडी बाद 1 अशी सुरुवात. ओमी प्रकाश खेणी मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. जर हा सामना जिंकायचा असेल ग्लोरियस स्पोर्ट्स टीमला तर ओमी किणीला थांबावं लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत. पण नेमकं घडतंय काय? बॅटची आउटसाइड एज एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न ओमी केणीचा. बिग अपसेट फॉर टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. 0वर ओमीचा खेळ संपला. शून्यावर परतलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी 0वर परतला होता. दुसऱ्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, पण तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. यश अपयश हे आयुष्यामध्ये येतच राहतं आणि इथे ओमी केणीच्या विकेटचं पतन होते. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव. खराब सुरुवात आणि प्रथमेश ठाकरेच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिला या ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलीत आणि 2 धक्के दिलेत ग्लोरियस स्पोर्ट्स टीमला. फलंदाज बाद. तुमची प्रशंसा सुद्धा होईल, तुमच्यावर टीका सुद्धा केली जाईल. तुमच्या खेळावर सर्व काही आधारित आहे. आता प्रशंसा होते प्रथमेश ठाकरेची, कारण मागच्या डावामध्ये त्यांनी 39 धावांची फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी करताना 2 विकेटचा शोध त्यांनी घेतलेला आहे. फक्त 1 धाव त्यांनी खर्च केले. 5 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले. त्याचमुळे युवान वॉरियरची सुरुवात या दुसऱ्या डावाची भन्नाट झालेली आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला नितेश पाटील आपण पाहूया. नितेश पाटील सातत्यानं एअर स्ट्राईक करून धावसंख्येचा डोलारा आपल्या खांद्यावर उचलतायत का? कारण ते गरजेचं होऊन बसलेलं आहे ग्लोरियस स्पोर्ट्सच्या संघासाठी. नाव ग्लोरियस आहे, खेळ सुद्धा तसाच व्हायला हवा, तरच कुठेतरी त्या संघाचं नाव आपण टिकवणार आहात. नितेश पाटील अगदी पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होती. काय षटक हाताळलं गेलंय प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेस संपलाय. 1 धाव 2 गडी बाद. अप्रतिम षटक म्हणावलं गेली. या षटकाने मॅच मध्ये जवळजवळ 80% पकड निर्माण केली. मॅच अजूनही संपली नाही, पण आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉलमध्ये करायचे 81 धावा. खूप जास्त टेन्शन आलं असावं खरं तर ग्लोरियस स्पोर्ट्सला, पण टेन्शन घ्यायचं नसतं तर समोरच्या संघाला टेन्शन द्यायचं असतं आणि त्याचमुळे कॉन्ट्रीब्युशनचा पार्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा महत्त्वपूर्ण 2 फलंदाज ज्यांच्याकडून जी जास्तीची अपेक्षा होती ती अपेक्षा जर ते पूर्ण करू शकले नाही तर क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडू असतात आणि जर तुम्हाला संघामध्ये निवडलं गेलेलं आहे तर तुमच्यामध्ये काही ना काही आहे, फक्त तुम्हाला ते द्यायचं असतं. आणि पाहूया कॅप्टनची अपेक्षा नितेश आणि संदीपच्या वतीने पूर्ण केली जाते. का सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. विशाल येते आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 81 धावांची गरज. 24 बॉल 81 धावा. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आपण पाहू शकाल मिड ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल
घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. धावा कुठेतरी थांबल्यात. फक्त एक धाव आली. 7 बॉलचा खेळ संपलाय आणि 82 धावांचा पाठलाग करत असताना अशी सुरुवात फार घातक ठरेल. म्हणजे विजयापासून तुम्हाला वंचित ठेवील. ही सुरुवात फार खराब आहे. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रयत्न केला जातोय पण प्रयत्नाला यश मिळत नाही. ही आहे गोलंदाजी. सुपर बॉल. थांबूनच चालणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक बॉलवर धावा गोळा कराव्याच लागतील आणि त्यासाठी आतापर्यंत गोलंदाजांनी या सामन्याला बऱ्यापैकी ओळखलेलं आहे युवान वॉरियर्सच्या. खडे खडे अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठलाही फुटवर्क नाहीये. तुमच्याकडे फुटवर्क नसेल ना तर तुम्हाला बॅकफुटला घेऊन जाईल गोलंदाज. आणि यावेळेस डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल येथे प्रॉब्लेम क्रिएट करेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. वारंवार आतापर्यंत विशालच्या माध्यमातून 4 बॉल डॉट येताना दिसतात. आपण निर्धाव षटक पाहणार आहोत का? बॅक टू बॅक 4 डॉट बॉल्स आलेत. गोलंदाज विशालने खूप चांगली पकड बनवलेली आहे या षटकावर. 5वा बॉल. आणखीन एका खोटप्याचा बॉल आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना 3रा धक्का लागतोय. फक्त 1 या आकड्यावर. 1 धाव 3 गडी बाद. अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल. 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च न करता विशालने आतापर्यंत 1 गडी बाद केल्यात. सुपर बॉलिंग. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील मेडन ओव्हर होईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ संपलाय. विशाल गोलंदाजी करत असताना संदीप परतलाय. 3 गडी बाद 1 अशी खराब सुरुवात. ग्लोरियस स्पोर्ट्स टीम 82 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिल्या डावात तुम्ही जितक्या चुका केल्यात त्या चुकांतून सावरताना तुम्हाला दुसऱ्या डावात मेहनत घ्यावी लागते आणि म्हणूनच फलंदाजांवरची आता जबाबदारी वाढलेली आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. शेवटचा बॉल. मेडन ओव्हर. लाजबाब षटक. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. विशालच्या माध्यमातून मेडन विकेट हाताळत असताना या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च न करता 1 विकेट प्राप्त केली आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल विशालच्या माध्यमातून. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025च्या आजच्या या 3ऱ्या दिवसामध्ये ही पहिली मेडन ओव्हर हाताळत असताना विशालच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच राहत नाही आणि विकेट मेडन बॉलरच्या वतीनं पाहायला मिळाले. विशालने ती कामगिरी साध्य केलेली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या कारकिर्दीमध्ये हा दुर्मिळ क्षण असतो की अशा वेळेला त्याला स्वतःला सिद्ध करायचं असते आणि ती चर्चा स्वतःची सोशल मीडियावर त्याला पाहायला मिळेल अशी गोलंदाजी विशालच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद 1 धाव 18 चेंडू. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 81. विशालसाठी बाबू सकपाळ यांच्या वतीने या मेडन विकेट ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू व्हेरी मच. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. नितेश पाटील खातं खुल्लं नाहीये. एकनाथ खातं खुल्लं नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर फ्रेश बॉलर पाहायला मिळत आहेत 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. यश मोरे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर नितेश पाटील. करेल तर नितेश करेल. पाहूया नितेश तसं करतोय का? करतोय. पिकअप स्ट्रोक. बॉलला थेट पाठवलंय. काऊकॉर्नर सीमारेषा पार. दाखवलंय दम. मिळवल्या 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. प्रत्येक अडचणीतल्या सामन्यांना जिंकवण्याचं काम केलेलं आहे नितेशने आणि आता तशी सुरुवात सुद्धा झालेली आहे. काय ग्रीप त्याची पाहायला मिळाली. बॅटस्विंग पाहायला मिळाले आणि त्यानंतर जो स्ट्रोक सिलेक्शनचा भाग होता तो अद्वितीय राहिलेला आहे आणि बॉल काऊ कॉर्नर मिड विकेट क्लिअर करताना 6 धावांची नोंद देऊन गेला. धावसंख्या पोहोचते 7 वर. चॉप केले. बॉलला गॅप शोधलाय. बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅनला कोणीच नाहीये. आता मात्र वादळ सुरू झालंय नितेश पाटील या नावाचं. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 4 चौकार.
असंख्य 11 झाले, 11 धावा 3 गडी बाद, 2 चेंडू तिसऱ्या षटकातले आणि दोन्ही चेंडूंवर नितेश पाटील या नावाची छाप पडलेली आहे. कारण तसा खेळ त्यांनी आतापर्यंत दिलेला आहे. ज्याने आपली छाप पडायची असते ते मागे वळून पाहत नाही आणि तोच खेळ नितेशचा. यावेळेस बॉल थोडा लो राहिलाय. बॅट्सविंग चांगली होती, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, मिड विकेटला टार्गेट त्यांनी केलं होतं, पण यावेळेस यश बोरेच्या षटकातला येतोय हा पहिला डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना मात्र आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 13 धावा धावफलकावर लागलेत. 82 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब झाली. काय गोलंदाजी झाली पहिल्या 2 ओव्हरमध्ये. प्रथमेश ठाकरे असेल, विशाल असेल, या सगळ्याच गोलंदाजी प्रभावित केले, पण यावेळेस प्रभावित करतोय बॅटिंग करत असताना नितेश पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला, षटकार. त्यानंतर बॅट्सविंग परफेक्ट होती, टायमिंग जुळलं होतं आणि स्क्वेअर लेगला षटकार खेचलेला आहे. जेव्हा पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नसतं तेव्हा तुम्हालाच पुढे यावं लागतं आणि तोच खेळ आता देताना नितेश पाटील यांना आपण पाहिलेला आहे. या पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा नव्हत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि त्यासाठी नितेश पाटील प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. विथ विकेट. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन जास्त आहे, डिस्टन्स कमी आहे, आकाश बॉलवर पोचतोय, झेल टिपतोय आणि नितेश पाटील यांचा झंझावत थांबतोय, धक्का बसतोय. चौथा टीम ग्लोरियस स्पोर्ट्सला. नितेश पाटील असं वाटलं होतं की या मॅचमध्ये झंझावात काही करेल, मात्र सुरुवात करून दिली होती पण शेवट करता आला नाही. त्यामुळेच नितेशला देखील परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय 17 या आकड्यावर. नितेशच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा पाहायला मिळाल्या आपल्या टीमसाठी. 82 धावा करत असताना जो मानसिक दबाव आहे ना, त्या दबावामध्ये कुठेतरी बॅटिंग लाईनअप कोळमळताना दिसते. त्यामुळेच या धावांपासून या चेसिंगपासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स टीम. मॅचमध्ये एक इम्पॉर्टंट मॅच खेळत असताना मेंटॅलिटी, जसा आपण उल्लेख केला की निगेटिव्ह पॉझिटिव्ह मेंटॅलिटी क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाची आहे. प्रभाव पडतो आणि तो प्रभाव सातत्याने तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने पाडावा लागतो. गोलंदाज या ठिकाणी थोडेसे चुकले, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. एक धाव वाढते, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 18 18. 18 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे सुरू असताना अगदी 17 बॉलचा खेळ संपलाय, पण धावांपासून कुठेतरी वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी सुरू आहे. शेवटचा बॉल. यश मोरे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बैठक मारलाय क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचा बॉलला चेस करतोय, पण त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय चौकार. 4 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 गडी बाद 22 झाल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 12 चेंडूमध्ये 60 धावांची. अनपेक्षित या गोष्टी क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमीच घडत असतात. त्याचमुळे पाहूया या 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी दबाव तंत्र गोलंदाजाचं तर असेलच, पण फलंदाज त्या दबाव तंत्राला कसा सामोरा जातोय ते पाहावं लागेल. 12 बॉलमध्ये 60 धावा होणं इतकं सोपं नाही आहे, कारण की या 12 बॉलमध्ये तब्बल 10 षटकार लगवावे लागतील. साहिल विनोद दिवेकर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बघा, साहिल दिवेकरचा विचार केला तर काल बेलापूर प्रीमियर लीग अगदी 4 साडेचार पर्यंत ती मॅच सुरू होती आणि शेवटचा सामना खेळून काही तास झोपल्यानंतर पुन्हा एकदा 8 वाजता या मैदानामध्ये आला आहे. म्हणूनच आपण ज्या टीमला कमिटमेंट दिली आहे ना, ती पूर्ण करताना दिसतोय साहिल दिवेकर. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळतोय. मॅचची एज लागली आहे. चेंडू जातोय फ्लाय स्लीपमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होती. ही डॉट बॉल मात्र घातक ठरले. सुरुवात खराब झाली. विकेट पडत आली. ओमी केणी शून्यावर परतला. त्यानंतर टीम बॅकफुटला गेली आणि या मॅचमध्ये आता पराभवाचं दाट सावट पसरलाय डगआउटच्या दिशेने ग्लोरियस स्पोर्ट्स टीमच्या.
आता खऱ्या अर्थाने ते 10 षटकार हवे आहेत आणि त्यातल्या त्यात आता अजून एक बॉल कमी झालेला आहे आणि या मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर फक्त एक धाव मिळाली. धावसंख्या 23, गडी बाद झाले 4. 4 गडी बाद 23 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रिन्स ऑफ बेलापूर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. भरपूर वर्ष आपल्या गावासाठी ज्याने क्रिकेट खेळले. बेलापूर गावचा सितारा साहिल दिवेकर. ब्लाइंड स्ट्रोक अगदी मेरिटवर नव्हता. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते असताना आणि इव्हन बाउन्स पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता होती. आतापर्यंत जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. एकतर्फी सामना होतोय की काय ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे आणि त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न होते. फलंदाजाचे पण तितकेच चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळत आहेत. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरेचा. कॅच कंप्लीट. वाडा कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. प्रथमेश ठाकरेने आज काय केलं? बॅटिंग करत असताना योगदान दिलं, गोलंदाजीमध्ये योगदान दिलं. आता फिल्डिंगचा स्टँडर्ड हाय लेवलचा पाहायला मिळते. वाटा कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. 1 हँडेड कॅच पकडली जाते. प्रथमेश ठाकरे वारीद गावचा भिवंडीचा हा सितारा. 1 हँडेड कॅच. वाटा कॅच. कॅच ऑफ द डे. लाजबाब झेल पकडला जातोय. प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. 100% कमिटमेंट काय असते ते प्रथमेश ठाकरेचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचमुळे सामना जवळपास युवान वॉरियरच्या बाजूने जातोय की काय असाच आता वेध लागलेले आहेत. त्यासाठी क्षेत्ररक्षक म्हणून प्रथमेश, गोलंदाज म्हणून प्रथमेश, फलंदाज म्हणून प्रथमेश या तिन्ही भूमिकांवर तो ठाम राहिलेला आहे. शेवटचा बॉल यावेळी लॉफ केलाय. लॉंग ऑन रिझर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. ऑन साइडला चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पहिल्याच बॉलवर नितीन जाधवच्या बॅटमधून षटकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये अजूनही 53 धावा करायचे आहेत. मनीष सर. विघ्नेश सर, डोकं वर काढण्याची संधीच दिली नाहीये खरं तर युवान वॉरियर्सने ग्लोरियस स्पोर्ट्सला आणि म्हणूनच प्रत्येक षटकावर त्यांची पकड निर्माण केले. खरं तर गोलंदाज या नात्याने प्रथमेशने पहिल्या षटकावर जी गोलंदाजी केली त्यानंतर विशालचं ते निर्धाव षटक आणि पहिल्या 2 षटकांवरच जवळपास निकाल लागला होता. पण तिसऱ्या षटकामध्ये काही अंशी प्रतिकार पाहायला मिळाला. पण चौथ्या षटकावर पुन्हा एकदा साहिल आले. त्यांनी फक्त 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला आणि आतापर्यंत युवान वॉरियरची एक घट्ट पकड या सामन्यावर निर्माण झालेली आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53. स्ट्रायकर एंडला एकनाथ आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर वेदांचा फुलटॉस बॉल दिली दिशा आणि वेदांची बदलली दशा. बॉल डीप बॅकवर्ड स्पेल सीमारेषा पार. षटकार साधावा. असं वाटतं की आता महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मराठी समालोचन झालंच पाहिजे. जसं आपण डिस्क जॉकीच्या माध्यमातून मराठी भाषा सगळीकडे वाजली पाहिजे, बोलली पाहिजे, ऐकली पाहिजे, तसंच मराठी समालोचन पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात झालंच पाहिजे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 35. 5 गडी बाद. वेदांत. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, जरी पराभवाच्या छायेत आहे पण समोरच्या संघाला घाम फोडणार. खेच षटकार साधावा. गेला. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. बॅट्समन आपण पाहू शकाल एकनाथच्या बॅटमधून षटकार आलाय. जाता जाता मात्र एंटरटेन करण्याचं काम करतोय एकनाथ. या मॅचमध्ये असं काही राहिलं नाही विशेष, पण जाता जाता मात्र आपली दमखम दाखवतोय एकनाथ या मॅचमध्ये. सुपर स्ट्रोक. शेवटचे ओव्हर अवघे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. अजूनही 41 धावा करायचे. हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल सोपा झेल टिपलेला आहे आकाशने आणि 2 षटकारांचं प्रत्युत्तर गोलंदाज देऊन जातोय आणि वेदांच्या खात्यात जाते विकेट आणि एकनाथचा खेळ संपला.
निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा अगदी वेगळ्या रंगामध्ये, वेगळ्या ढंगामध्ये, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पर्व क्रमांक 2 रंगताना दिसते. ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन अशी एक वेगळी स्पर्धा पाहायला मिळते. शेवटची अजूनही तर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 41 धावा करायचे आहेत. हा 6वा सामना आहे. या सामन्यामध्ये कुठल्याही धावांचा पाठलाग झाला नाही. त्यामुळेच आज प्रत्येक बॅटिंग करणारा टीम, प्रथम बॅटिंग करणारा टीम मात्र जिंकला. येथे देखील चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? यास खूप चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच होईल ड्रॉप, पण इतकं नुकसान होणार नाही. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर, अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. टॉस झालाय आणि टॉस जिंकणाऱ्या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. $42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. स्ट्रायकर एंडला नितीन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस फॉलो करायचे की नाही त्या संभ्रमामध्ये फलंदाज होते. त्यांनी फॉलो केले नाही. येतोय टॉट. बॉल आहे. शेवटच्या बॉलवर आता मात्र धावांची गरज आहे. तब्बल 40 धावांची आवश्यकता. अगदी मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावी केलाय युबॉन वॉरियर्स टीमने. आणि शेवटच्या बॉलवर मात्र मोठा फटका येतोय आणि हा फटका मात्र षटकार देऊन जाईल, पण हा सामना जिंकून देणार नाही. आणि अवघ्या जर पाहिलं तर 34 धावाने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम युवान वॉरियर्स टीम. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर प्रथमेश ठाकरे, ज्याने बॅटिंग करत असताना योगदान दिलं. 39 धावा आपल्या नावे केल्यात आणि